हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर सरफेस केमिस्ट्री दॅट इज ॲडसॉर्शन कोलाइड्स. आणि आता आपण जो टॉपिक लक्षामध्ये घेणार आहोत तो टॉपिक आहे ओरिजिन अँड नेचर ऑफ द चार्जेस ऑन कोलायडल पार्टिकल. कोलायडल पार्टिकलवरती आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस असतात असं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आता सगळ्या कोलायडल पार्टिकलवरती एक तर पॉझिटिव्ह चार्ज असतो किंवा सगळ्यांवरती फक्त निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे ऑल द कोलायडल पार्टिकल कॅरी लाईक चार्जेस असं का होतं हे आपल्याला प्रामुख्याने लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण हे लक्षामध्ये घेणार आहोत. समजा आपण दोन केमिकल्समध्ये रिॲक्शन करायचं ठरवलं. एक घेतला आपण सिल्वर नायट्रेट आणि दुसरा घेतला आपण पोटॅशियम आयोडाईड. या दोघांमध्ये आपण रिॲक्शन करणार आहोत. आणि सुरुवातीला आपण असं केलं की हा जो पोटॅशियम आयोडाईड आहे ॲक्वियस मीडियम मधला, दोन्ही ॲक्वियस मीडियम मधले, याला जरा आपण एक्सेसमध्ये घेतलं. आता काय होईल की सुरुवातीला जेवढा AgNO3 आहे तेवढ्या सगळ्या AgNO3 सोबत हा जो पोटॅशियम आयोडाईड आहे हा पूर्णपणे रिॲक्ट होईल आणि आपल्याला मिळेल AgI याचा प्रेसिपिटेट प्लस त्यामध्ये मिळेल KNO3. हा प्रेसिपिटेट मिळणार आणि KNO3 ॲक्वियस मीडियम मध्ये आपल्याला मिळणार. आता होतं काय की हा आपण एक्सेसमध्ये घेतलेला आहे. मग हा जो एक्सेस ऑफ पोटॅशियम आयोडाईड आहे जो अनरिॲक्टेड राहतो, ज्याला रिॲक्शनसाठी AgNO3 अवेलेबलच नाही आहे, तर तो जो एक्सेस ऑफ पोटॅशियम आयोडाईड आहे तो डिसोशिएट होतो आणि तो देतो K+ आणि I- असे आयन्स. आता K+ आणि I- आयन दे आर प्रेझेंट अलॉंग विथ दिस प्रॉडक्ट. या प्रॉडक्ट सोबत म्हणजे AgIच्या प्रेसिपिटेट सोबत आणि KNO3 सोबत त्यामध्ये हा जो एक्सेस ऑफ पोटॅशियम आयोडाईड आहे त्याचे K+ आणि I- आयन्स हे त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, हे उपलब्ध आहेत. आता होतं काय की यापैकी I- जो आहे हा या AgI वरती ॲडसॉर्ब झाल्याचं आपल्याला दिसतं. सगळ्या AgI वरती सगळे जे प्रेसिपिटेट आहे त्या सगळ्या AgI वरती I- ॲडसॉर्ब होतो, K+ काही ॲडसॉर्ब होत नाही. याच्या मागचं कारण जेव्हा शोधलं तेव्हा असं लक्षात आलं द आयन विच इज कॉमन टू दॅट ऑफ प्रेसिपिटेट इज प्रिफरेबली ॲडसॉर्ब. दिस इज प्रिफरेन्शियल ॲडसॉर्शन. असा आयन जो प्रेसिपिटेट मधल्या आयनशी कॉमन आहे. मला सांगा प्रेसिपिटेट कोण आहे? AgI. त्याला आयोनिक फॉर्ममध्ये विचार केला तर Ag+ आणि I- असे दोन आयन्स त्यामध्ये आहे. मग यामध्ये Ag+ आणि I- असा आयन आहे. तर याच्यावरती प्रिफरेबली कोण ॲडसॉर्ब होईल? एक तर Ag+ होईल असला तर, नाही तर I- होईल असला तर इथे कोण आहे? I-. त्यामुळे या AgIच्या प्रेसिपिटेट वरती प्रिफरेबली I- हा ॲडसॉर्ब झाल्याचं दिसून येतं आणि सगळ्या AgI वरती हा I- ॲडसॉर्ब होतो. म्हणजे काय होतं? ऑल द कोलायडल पार्टिकल कॅरी विच चार्ज? निगेटिव्ह चार्ज. आणि ते या सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी असतात. अशा तऱ्हेने हे आपल्याला निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन मिळालेलं आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, एक्झाम्पलकडे जरा व्यवस्थित बघा. आपण सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आणि पोटॅशियम आयोडाईडचं सोल्युशन या दोघांमध्ये रिॲक्शन करतोय. फक्त एक काम केलं आपण, हा जो पोटॅशियम आयोडाईड आहे याला जरा एक्सेस घेतला आपण, याला जरा जास्तीचं घेतला आपण. मग काय होईल? या ठिकाणी या दोघांमध्ये रिॲक्शन होईल. आपल्याला सिल्वर आयोडाईड आणि KNO3 या ठिकाणी मिळेल. याचा प्रेसिपिटेट मिळेल, हे ॲक्वियस सोल्युशनमध्ये असेल. याच्या सोबतीला या प्रॉडक्टच्या सोबतीला हा जो एक्सेस ऑफ जास्तीचा पोटॅशियम आयोडाईड आहे जो अनरिॲक्टेड आहे तो सुद्धा डिसोशिएटेड फॉर्ममध्ये तिथे असेल, K+ आणि I- या फॉर्ममध्ये. त्यातले I- आयन हे या AgIच्या प्रेसिपिटेट वरती प्रिफरेबली ॲडसॉर्ब झाल्याचं दिसून येतं. का I- झाले, K+ का नाही झाले? तर त्याच्या मागचा नियम आहे, आयन कॉमन टू प्रेसिपिटेट इज प्रिफर्ड टू ॲडसॉर्ब ऑन प्रेसिपिटेट. जो आयन कॉमन आहे प्रेसिपिटेटला तो प्रामुख्याने ॲडसॉर्ब होतो. इथे K+ हा याच्यात नाही आहे, I- आहे, म्हणून I- त्याच्यावरती प्रिफरेबली ॲडसॉर्ब झाल्याचं दिसेल आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या कोलायडल पार्टिकलवरती I- ॲडसॉर्ब झालाय. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. समजा याच्या उलट आपण
KI ऐवजी जर का AgNO3 एक्सेस घेतला असता तर आणि रिॲक्शन जर का आपण केली असती तर काय होईल बघा. सिल्वर नायट्रेट एक्सेस घेतला आता, त्याची पोटॅशियम आयोडाईड सोबत रिॲक्शन केली, रिॲक्शन हीच होईल, सिल्वर आयोडाईड मिळेल आणि पोटॅशियम नायट्रेट मिळेल. पण एक्सेस कोण आहे आता AgNO3. या दोन प्रॉडक्ट सोबत उरलेला AgNO3 अनरिॲक्टेड AgNO3 सुद्धा आयोनिक फॉर्म मध्ये असेल. त्याचे आयन्स कोणते असतील Ag+ आणि NO3-. आता यामध्ये काय होईल, हे जे आयन्स आहे Ag+ आणि NO3-, यापैकी Ag+ इज कॉमन टू Agi, त्यामुळे तो या ठिकाणी प्रिफरेबली ॲब्सॉर्ब झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि त्या केसमध्ये सगळ्या कोलायडल पार्टिकलवरती आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं दिसेल आणि पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. ज्या वेळेला पोटॅशियम आयोडाईड एक्सेस घेतला होता त्यावेळेला सगळ्या कोलायडल पार्टिकलवरती निगेटिव्ह चार्ज होता. ज्या वेळेला AgNO3 एक्सेस मध्ये घेतला त्यावेळेला सगळ्या कोलायडल पार्टिकलवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की दोघांची इक्वल अमाऊंट घेतलं तर काय होईल. जर का दोघांची इक्वल अमाऊंट घेतली तर अशा वेळेला AgI प्रेसिपिटेट आणि KNO3 मिळेल. कोणीच एक्सेस नाही आहे, त्यामुळे कुठलेच आयन्स जास्तीचे नाही, त्यामुळे कोणीच ॲब्सॉर्ब होणार नाही, त्यामुळे कोलायडल सोल्युशन मिळणार नाही. 3 केसेस आपण इथे बघितल्या. पहिली केस घेतली पोटॅशियम आयोडाईड एक्सेस, अशा वेळेला I- ॲब्सॉर्ब झाला आणि निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन मिळालं. सगळ्या कोलायडल पार्टिकलवरती निगेटिव्ह चार्ज होता. जर का AgNO3 एक्सेस मध्ये घेतला तर Ag+ याच्यावरती ॲब्सॉर्ब झाला, सगळ्या कोलायडल पार्टिकलवरती पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं दिसून येईल. दोघांना इक्वल अमाऊंटमध्ये घेतलं तर तुम्हाला फक्त प्रेसिपिटेट मिळेल, तिथे कोलायडल सोल्युशन मिळणार नाही. अशा तऱ्हेने सगळ्या कोलायडल पार्टिकलवर एक तर निगेटिव्ह चार्ज येतो किंवा सगळ्या कोलायडल पार्टिकलवर एक तर पॉझिटिव्ह चार्ज हा येत असतो. दिस इज अबाउट द ओरिजिन ऑफ द चार्ज ऑन कोलायडल पार्टिकल. काय बघितलंय आपण, लक्ष द्या. कोलायडल पार्टिकल कॅरी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज. सगळ्या कोलायडल पार्टिकलवर एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा सगळ्यांवरती एक तर निगेटिव्ह चार्ज असेल. This is due to preferential adsorption of either positive or negative ion on their surface. यांच्या सरफेसवरती एक तर सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह ॲब्सॉर्ब होतात, नाही तर सगळेच्या सगळे निगेटिव्ह ॲब्सॉर्ब होतात. का होतात हे आपण सांगितलं. या ठिकाणी K+ आणि I- पैकी सगळेच्या सगळे कोण ॲब्सॉर्ब झाले होते I-, K+ नाही झाले. Ag आणि Ag+ आणि NO3- पैकी सगळेच्या सगळे कोण ॲब्सॉर्ब झाले Ag+ झाले, NO3- नाही झाले. का? कारण आयन विच इज कॉमन टू दॅट ऑफ प्रेसिपिटेट इज प्रिफरेबली ॲब्सॉर्ब. AgI हा एक तर त्याच्यावर I- ला ॲब्सॉर्ब करेल किंवा Ag+ ला ॲब्सॉर्ब करेल. ज्या वेळेला KI एक्सेस मध्ये असतो तेव्हा I- जास्तीचे असतात, ते ॲब्सॉर्ब होतात. ज्या वेळेला AgNO3 एक्सेस असतो तेव्हा Ag+ जास्तीचे असतात, ते ॲब्सॉर्ब होतात आणि पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन आपल्याला मिळतं. जे एक्झाम्पल मी डिस्कस केलंय तेच इथे दिलंय बघा शॉर्टकटमध्ये. ॲक्वियस AgNO3 ॲक्वियस KI या दोघांमध्ये रिॲक्शन केली, फक्त KI एक्सेस मध्ये घेतला. अशा वेळेला AgIच्या प्रेसिपिटेट वरती या एक्सेस KI मधले I- हे प्रिफरेबली ॲब्सॉर्ब होतात. K+ का नाही होत, I- का होतात, त्याचं कारण आपण इथे दिलंय की आयन विच इज कॉमन टू दॅट ऑफ प्रेसिपिटेट इज प्रिफरेबली ॲब्सॉर्ब. म्हणून इथे I- ॲब्सॉर्ब होतो आणि निगेटिव्ह चार्ज सोल आपल्याला इथे मिळतो. समजा या दोघांमध्येच आपण रिॲक्शन केली, फक्त AgNO3 एक्सेस मध्ये घेतला, त्यावेळेला AgI वरती या एक्सेस ऑफ AgNO3 मधले Ag+ ॲब्सॉर्ब होतील, NO3- ॲब्सॉर्ब होणार नाही. का बरं? कारण आयन विच इज कॉमन टू दॅट ऑफ प्रेसिपिटेट इज प्रिफरेबली ॲब्सॉर्ब. या केसमध्ये एक्सेस ऑफ AgNO3 घेतल्यावर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज सोल मिळाल्याचं दिसून येतं. आणि जर का इक्वल अमाऊंटमध्ये जर का आपण या दोघांना घेतलं, पोटॅशियम आयोडाईड आणि सिल्व्हर नायट्रेट, तर तुम्हाला प्रेसिपिटेट मिळेल, फक्त कोलायडल सोल्युशन मिळणार नाही. या ठिकाणी AgI वरती इथे K+ ॲब्सॉर्ब होत नाही, या केसमध्ये NO3- ॲब्सॉर्ब होत नाही. तर ॲब्सॉर्ब कोण होतं, I- होतो किंवा Ag+ होतो. का? वारंवार सांगतोय, आयन विच इज कॉमन टू दॅट ऑफ प्रेसिपिटेट इज प्रिफरेबली ॲब्सॉर्ब.
That's why AgI can adsorb I minus or can adsorb Ag plus, but never adsorb K plus or NO3 minus. समजता है? तर दिस इज अबाउट द ओरिजिन अँड नेचर ऑफ द चार्ज ऑन कोलायडल पार्टिकल. आता या ओरिजिन ऑफ द चार्जमुळे त्या कोलायडल सोल्युशनला स्टॅबिलिटी कशी मिळते बघा. या ठिकाणी हे कोलायडल सोल्युशन आहे, त्यातले हे कोलायडल पार्टिकल्स आहे जे डिस्पर्स मीडियम आहे आणि हे डिस्पर्शन मीडियम आहे. सगळ्या कोलायडल पार्टिकलवर जे एक्झाम्पल घेतलंय त्यानुसार कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. जर का I मायनस असता तर सगळ्यांवर कोणता असता? निगेटिव्ह. म्हणजे ऑल कोलायडल पार्टिकल कॅरी आयदर पॉझिटिव्ह चार्ज और निगेटिव्ह चार्ज. इट मीन्स ऑल द कोलायडल पार्टिकल कॅरी लाईक चार्जेस अँड दॅट्स वाय दे रिपेल ईच अदर. ते एकमेकाला रिपेल करतात, एकमेकाला दूर लोटतात. That's why they never aggregate, they never come together, they remain suspended in dispersion medium, and that maintain the heterogeneous nature and that gives stability to the colloidal solution. काय म्हटलंय ओरिजिनच्या बाबतीत बघा. स्टॅबिलिटी ऑफ द कोलायडल सोल्युशन दॅट इज सोल. ऑल कोलायडल पार्टिकल कॅरी लाईक चार्ज, either positive charge or negative charge. Hence they repel each other and cannot come together. Due to this, particle remains suspended. This gives stability to the colloidal solution. अशा तऱ्हेने आपण ओरिजिन ऑफ द चार्ज लक्षात घेतलाय. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की कसं सगळ्या कोलायडल पार्टिकलवर एक तर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. आणि दुसरा मुद्दा आपण अजून डिस्कस केला की या लाईक चार्जमुळे कोलायडल सोल्युशनला स्टॅबिलिटी कशी मिळते. अजून काही मुद्दे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. नाव अबाउट द मेथड्स ऑफ कोॲग्युलेशन ऑफ कोलायडल सोल्युशन. We know that all the colloidal particle carry like charges, that is may be positive or may be negative, and the charge on colloidal particle can be removed by proper way, and that way is called as coagulation. Now what is coagulation? It is the process of precipitation of colloidal particle due to aggregation is called as coagulation. या सगळ्या कोलायडल पार्टिकलला एकत्रित करायचं, ॲग्रिगेट करायचं आणि बाजूला काढायचं, या मेथडला म्हटलं जातं कोॲग्युलेशन. आता प्रश्न हा आहे की सगळ्या कोलायडल पार्टिकलवर तर लाईक चार्ज आहे आणि ते एकमेकाला रिपेल करतात. मग ते ॲग्रिगेट कसे होतील? तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरचा चार्ज एकतर रिमूव्ह करायचा किंवा त्या चार्जला न्यूट्रलाइज करायचं, जेणेकरून त्यांच्यातलं रिपल्शन नाहीसं होईल आणि ते ॲग्रिगेट होतील आणि त्यांना डिस्पर्शन मीडियमपासून सहजपणे बाजूला काढता येईल. बघा काय सांगतोय आपण. व्हॉट इज कोॲग्युलेशन? इट इज द प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन ऑफ अ कोलायडल पार्टिकल ड्यू टू ॲग्रिगेशन is called as coagulation. In this, the charge present on colloidal particle are removed by proper way. जो कोलायडल पार्टिकल वरती चार्ज आहे त्याला एकतर रिमूव्ह करा किंवा त्याला न्यूट्रलाइज करा. ड्यू टू धिस कोलायडल पार्टिकल कम क्लोज इनफ to aggregate and forms the precipitate and get separated from the dispersion medium. काय बोललो आपण? कोलायडल पार्टिकलवरती लाईक चार्ज असतो, ते एकमेकाला रिपेल करतात, त्यामुळे ते एकमेकाच्या जवळ येत नाही. मग त्यांना जर का जवळ आणायचं असेल तर त्या चार्जला रिमूव्ह करा किंवा त्याला न्यूट्रलाइज करा योग्य मार्गांनी, आणि ते रिमूव्ह करून न्यूट्रलाइज करून एकत्रित करून डिस्पर्शन मीडियममधून बाजूला काढण्याची जी प्रोसेस आहे ती आहे कोॲग्युलेशन. आता कोॲग्युलेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे. त्यातली पहिली मेथड आहे हीटिंग. काय करा? कोलायडल सोल्युशन घ्या एका पॉटमध्ये, त्याला स्ट्रॉंगली हीट करा. स्ट्रॉंगली हीट केला म्हणजे कोलायडल सोल्युशनला हीट एनर्जी मिळेल आणि त्यामुळे त्यातले कोलायडल पार्टिकल आणि सॉल्व्हंट पार्टिकल्स यांना कायनेटिक एनर्जी अजून मिळेल. त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल, ते वेगाने फिरायला सुरुवात करतील आणि त्यामुळे कोलायडल पार्टिकल आणि सॉल्व्हंट पार्टिकल यांच्यामध्ये कोल्युजन्स वाढतील आणि यांच्यामधले कोल्युजन्स वाढले की साहजिकच कोलायडल पार्टिकलवरती जो ॲडसॉर्ब चार्ज आहे
तो रिमूव्ह होईल, म्हणजेच कोलायडल पार्टिकल चार्जलेस होईल आणि मग हे कोलायडल पार्टिकल एकमेकात जवळ येऊ शकतील, ते ॲग्रिगेट होतील आणि ते डिस्पर्शन मीडियममधून बाजूला झाल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजेच कोलायडल सोल्युशनचं कोॲग्युलेशन झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. काय केलंय बघा, हिटिंग. ड्यू टू हिटिंग collision between colloidal particle and solvent particle increases. कोलायडल पार्टिकल आणि सॉल्व्हंट पार्टिकल यांच्यामधले कोलिजन्स इन्क्रीज होतात. आयन ॲब्सॉर्ब ऑन कोलायडल पार्टिकल गेट्स रिमूव्ड. तो जो आयन आहे, तो जो चार्ज आहे, तो कोलायडल पार्टिकलवरचा रिमूव्ह होतो. धिस कॉजेस कोॲग्युलेशन. आणि या पद्धतीचं कोॲग्युलेशन आपण बघत असतो. एग्स व्हेन बॉईल द अल्बुमिन गेट्स कोॲग्युलेटेड. जेव्हा एग्सला बॉईल केलं जातं, त्याच्या आतलं जे अल्बुमिन आहे ते कोॲग्युलेट झाल्याचं दिसून येतं. दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ कोॲग्युलेशन, दॅट इज हिटिंग. नाव द सेकंड मेथड ऑफ कोॲग्युलेशन इज म्युच्युअल कोॲग्युलेशन. काय करा, दोन पॉटमध्ये, समजा इथे आपण हा पॉट घेतला, याच्यामध्ये आपण घेतलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन आणि दुसऱ्या पॉटमध्ये आपण घेतलेला आहे निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन. बरोबर. एका मोठ्या पॉटमध्ये या दोघांनाही पोअर करा. दोघांनाही पोअर केल्यानंतर काय होईल, हा पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल या निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल सोबत कंबाईन होईल आणि चार्ज न्यूट्रलाइज होईल आणि दोघांचंही कोॲग्युलेशन झाल्याचं दिसून येईल. ॲज बोथ ऑफ देम गेट्स कोॲग्युलेटेड, धिस इज कॉल्ड ॲज म्युच्युअल कोॲग्युलेशन. काय आहे म्युच्युअल कोॲग्युलेशनमध्ये बघा, equal or proper amount of oppositely charged colloidal solution are added together. Equal or proper amount of oppositely charged colloidal solution are added together. त्यामुळे काय होईल, their charges get neutralized. चार्ज त्यांचा न्यूट्रलाइज होईल and both of them gets coagulated. फॉर एक्झाम्पल, आपण पॉझिटिव्हली चार्जड FeOH/3 चं कोलायडल सोल्युशन घेतलं आणि निगेटिव्ह चार्ज As2S3 अर्सेनियस सल्फाइडचं कोलायडल सोल्युशन घेतलं आणि त्यांना एका पॉटमध्ये एकत्रित केलं. हे पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन ऑफ FeOH/3 आहे, हे निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन ऑफ As2S3 आहे. ते प्रॉपर अमाऊंटमध्ये किंवा इक्वल अमाऊंटमध्ये आपण ॲडेड टुगेदर केले, एकत्रित केले. त्यामुळे दोघांवरचा ही चार्ज न्यूट्रलाइज होईल आणि दोघंही कोॲग्युलेट झाल्याचं दिसून येईल. तर दिस इज द सेकंड मेथड ऑफ कोॲग्युलेशन, दॅट इज कॉल्ड ॲज म्युच्युअल कोॲग्युलेशन. अजून दोन पद्धती आपल्याला लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. त्यातली एक आहे इलेक्ट्रोफोरेसिस आणि एक आहे बाय द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. तर चला आपण बघूया त्या दोन्ही पद्धती. Now the third method of coagulation of a colloidal solution is electrophoresis. Now what is electrophoresis? It is the unidirectional movement of a colloidal particle towards the oppositely charged electrode under the influence of electric field is called as electrophoresis. काय डेफिनेशन, त्याचा अर्थ आपण लक्षात घेऊ. समजा या पद्धतीची यूट्यूब मी घेतलेली आहे आणि या यूट्यूबमध्ये मी हे कोलायडल सोल्युशन घेतलेलं आहे. सध्याला असं गृहीत धरू आपण की आपण निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन घेतलेलं आहे. निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन आपण घेतलाय. हे निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल आहे. हे कोलायडल सोल्युशन आहे, त्यामध्ये दोन इलेक्ट्रोड आपण इमर्स केले आहे. हा इलेक्ट्रोड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला म्हणजे हा कॅथोड म्हणून काम करतोय, हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला म्हणजे हा ॲनोड म्हणून काम करतोय. काय केलं आहे लक्ष द्या. ही ट्यूब ग्लास ट्यूब आपण घेतलेली आहे. यामध्ये हे निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये दोन इलेक्ट्रोड इमर्स केलेले आहेत. ते दोन इलेक्ट्रोड आपण बॅटरीला कनेक्ट केलेले आहेत. हा इलेक्ट्रोड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आहे म्हणजे हा कॅथोड म्हणून काम करतोय
हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आहे, म्हणजे हा ॲनोड म्हणून काम करतोय. आता तुम्हाला काय दिसेल, हे सगळ्याच्या सगळ्या कोलायडल पार्टिकलवरती एकाच प्रकारचा चार्ज आहे, तो म्हणजे निगेटिव्ह. तर ऑल दीज निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल मूव टुवर्ड्स द अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोड दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड दॅट इज टुवर्ड्स द ॲनोड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सगळेच्या सगळे कोलायडल पार्टिकल हे एकाच दिशेने वाहायला सुरुवात करतात, या पद्धतीने जातात आणि ते इथे येऊन याच्यावरती ॲब्सॉर्ब होतात, म्हणजेच ते या डिस्पर्शन मीडियममधून सेपरेट झालेले आहेत. म्हणजेच डिस्पर्स फेजला कोलायडल पार्टिकलला आपण डिस्पर्शन मीडियममधून बाजूला काढून घेतला आहे. दॅट इज नथिंग बट कॉल्ड ॲज कोॲग्युलेशन. What is coagulation in short? Separation of colloidal particle from dispersion medium. That is coagulation. So here all these colloidal particles get collected at oppositely charged electrode. It means they get separated from the dispersion medium. This is nothing but coagulation. मग आता डेफिनेशन इथे लावून बघू आपण. काय डेफिनेशन होती? द युनिडायरेक्शनल मूवमेंट. सगळ्या कोलायडल पार्टिकलवर जर निगेटिव्ह चार्ज आहे तर सगळे कोलायडल पार्टिकल हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे जाणार, म्हणजे सगळ्या कोलायडल पार्टिकलची एकच डायरेक्शन आहे, म्हणून त्याला युनिडायरेक्शनल मूवमेंट ऑफ अ कोलायडल पार्टिकल टुवर्ड्स द अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफोरेसिस. पुन्हा एकदा, द युनिडायरेक्शनल मूवमेंट of a colloidal particle towards the oppositely charged electrode under the influence of electric field that is called as electrophoresis. If the colloidal particles are negative charge, they get collected at positive electrode that is anode. But if the colloidal particles are positive charge, definitely they will get collected at negative electrode that is cathode. म्हणजे कोलायडल पार्टिकल जर निगेटिव्ह चार्जचे असतील तर ते पॉझिटिव्ह ॲनोडपाशी जमा होतील, आणि जर का कोलायडल पार्टिकलच पॉझिटिव्ह चार्जचे असतील तर ते निगेटिव्ह कॅथोडपाशी जमा झाल्याचं दिसून येतं. धिस इज नथिंग बट इलेक्ट्रोफोरेसिस. आता या इलेक्ट्रोफोरेसिसचा इंडस्ट्रियल यूज आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे, आणि तो इंडस्ट्रियल यूज आहे कॉट्रेल्स प्रेसिपिटेटर. कॉट्रेल नावाच्या सायंटिस्टनी हे प्रेसिपिटेटर तयार केलेलं आहे. त्याला असं लक्षामध्ये आलं की इंडस्ट्री जे आहे तो जो स्मोक आहे तो स्मोक डायरेक्टली वातावरणामध्ये एअरमध्ये सोडून देतात थ्रू चिमणी. प्रत्येक इंडस्ट्री जर का तुम्ही गाडीतनं जाताना वगैरे बघितलं असेल तर इंडस्ट्रीच्या वरती एक आउटलेट असतं ज्याला आपण चिमणी असं म्हणतो. त्या चिमणीमधून तो धूर ते सरळ वातावरणामध्ये सोडून देतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होत असतं. त्या धुरामध्ये तो जो स्मोक आहे तो स्मोक म्हणजे कोण असतो? तर स्मोक असतो सॉलिड एअरोसोल, ज्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कार्बन पार्टिकल्स पसरलेले असतात एअरमध्ये. व्हॉट इज स्मोक? स्मोक इज अ सॉलिड एअरसोल इन विच द निगेटिव्ह चार्ज कार्बन पार्टिकल्स आर डिस्पर्स इन एअर. असा जो स्मोक आहे ज्यात कार्बन पार्टिकल्स आहे तो जर का हवेमध्ये गेला तर मोठ्या प्रमाणावरती पोल्युशन झाल्याचं दिसेल, प्रदूषण झाल्याचं दिसेल. हे पोल्युशन, हे प्रदूषण आपल्याला कमी करायचं आहे, हे टाळायचं आहे, हे कॉट्रेलच्या लक्षात आलं. आणि म्हणून कॉट्रेलनी त्याचं एक डिव्हाइस तयार केलं आणि त्यांनी सजेस्ट केलं की इंडस्ट्रीनी तो जो स्मोक आहे तो डायरेक्ट वातावरणामध्ये सोडायचा नाही. तो जो स्मोक आहे तो कॉट्रेल प्रेसिपिटेटरमधून पाठवा आणि मग त्याला वातावरणामध्ये पाठवा. मग या कॉट्रेल प्रेसिपिटेटरचा फायदा काय आहे ते आपण लक्षात घेऊ. या कॉट्रेल प्रेसिपिटेटर म्हणजे एक चेंबर असतं. या चेंबरमध्ये दोन प्लेट असतात. एक असते निगेटिव्ह कॅथोड, एक असते पॉझिटिव्ह ॲनोड, आणि त्या इलेक्ट्रिक फील्डला कनेक्ट असतात. आता आपण काय करणार, चिमणीमधला जो स्मोक आहे तो कॉट्रेल प्रेसिपिटेटरमध्ये पाठवला. आत्ताच सांगितलं की स्मोक म्हणजे सॉलिड एअरोसोल आहे ज्यात निगेटिव्ह चार्ज कार्बन पार्टिकल्स इन एअर असतात,
जेव्हा हा स्मोक या कॉट्रेल प्रेसिपिटेटरमध्ये एंटर होतो तो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड येतो. साहजिकच त्यातले निगेटिव्ह चार्ज कार्बन पार्टिकल हे अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतात आणि हे सगळे कार्बन पार्टिकल याच्यावरती ॲब्सॉर्ब झाल्याचं आपल्याला दिसतं. हे सगळे कार्बन पार्टिकल याच्यावरती ॲब्सॉर्ब होतात आणि ते कोॲग्युलेट झाले, म्हणजे कोणामधून बाजूला पडले, स्मोकमधून बाजूला पडले. मोठा हे भरपूर थर जमा झाल्यावर ते जड होतं आणि जड झाल्यानंतर इथे खाली पडतं सॉलिड स्टेट, वेटेड असतं, वजनदार असतं आणि त्यामुळे ते त्या स्मोकसोबत पुढे जाऊ शकत नाही. आणि उरलेला जो स्मोक आहे विच इज फ्री फ्रॉम कार्बन, इट इज लिबरेटेड इन एअर. आता तो हवेत जायला हरकत नाही कारण त्यातनं कार्बन पार्टिकल्स आपण रिमूव्ह करून घेतलेले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पोल्युशन टाळल्या जाऊ शकतं. म्हणजे त्या चिमणीच्या बाहेर त्याच्या टोकाशी माउथशी एक क्वाट्रेल प्रेसिपिटेटर जर का इंडस्ट्रीने लावलं तर मोठ्या प्रमाणावरती पोल्युशन टाळल्या जाऊ शकतं. काय करताय क्वाट्रेल प्रेसिपिटेटर? तर क्वाट्रेल प्रेसिपिटेटर इज अ चेंबर which contain two electrode, one is cathode, other is anode. Smoke is passed into this chamber, then the negative charge carbon particle from the smoke get adsorbed on positive charge anode. Here they grow in size and then falls down at the bottom. The remaining smoke which is free from carbon liberated through the proper outlet into the air. This decreases pollution to large extent. आणि त्यामुळे हे प्रत्येक इंडस्ट्रीवरती कंपल्सरी केलेलं आहे. तरीसुद्धा काही इंडस्ट्री त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे पोल्युशन वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. समजते ना गोष्ट ही? तर दिस इज अबाउट द क्वाट्रेल्स प्रेसिपिटेटर फॉर द प्रेसिपिटेशन ऑफ द स्मोक. इंडस्ट्री अजून एक गोष्ट करू शकते. इंडस्ट्रीमध्ये जसं स्मोक हा हवेमध्ये सोडला जातो तसंच इंडस्ट्रीमध्ये त्यांचं जे सांडपाणी आहे, सुएज वॉटर जे आहे ते डायरेक्टली तलावामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये सोडतात आणि वॉटर पोल्युशन घडवून आणतात. त्यांनी एक काळजी घेणं आवश्यक आहे की ते जे सुएज वॉटर आहे ते डायरेक्टली नदीमध्ये, तलावामध्ये, समुद्रामध्ये न सोडता या पद्धतीची प्रोसेस त्यांनी करायला पाहिजे. काय करायचं? एक मोठा टँक बांधायचा, त्या टँकमध्ये ते सुएज वॉटर घ्यायचं. हे सुएज वॉटर आहे, हे सुएज वॉटर आपण टँकमध्ये घेतलेलं आहे. सुएज वॉटर इज अ कोलायडल सोल्युशन, ते कोलायडल सोल्युशन असतं. मग काय करा, या टँकमध्ये सुएज वॉटर घ्या, म्हणजे ते कोलायडल सोल्युशन घ्या. त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड आपण लावलेले आहेत. एक इलेक्ट्रोड आहे कॅथोड, जो निगेटिव्ह चार्ज असतो, हा कॅथोड घेतला आपण. जो कोणता चार्ज घेतला आपण? निगेटिव्ह. आणि हा आहे ॲनोड, जो बॅटरीच्या कोणत्या टर्मिनलला कनेक्ट असतो? तर पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट असतो. अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी या सुएज वॉटरला इलेक्ट्रिक फील्डमध्ये घेतलंय. आता ते जे सुएज वॉटर आहे, समजा असं गृहीत धरू आपण की त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल्स आहेत. मग निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल्स असतील तर ते सगळेच्या सगळे या ॲनोडकडे जातील. युनिडायरेक्शनल मूवमेंट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स द अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोड. या ठिकाणी ते जमा होतील, इथे ग्रो होतील आणि खाली सेटल डाऊन झाल्याचं दिसून येईल. आणि मग हे जे उरलेलं पाणी आहे याला प्रॉपर आउटलेटनी, इथे समजा आपण आउटलेट देऊ, या प्रॉपर आउटलेटनी त्याला बाहेर काढून घेतल्या जाऊ शकतं. म्हणजे त्या सुएज वॉटरमधनं आता हे जे कोलायडल पार्टिकल्स होते हे रिमूव्ह झालेलं आहे. आता ते पाणी आपण बाहेर टाकायला हरकत नाही. मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण टाळल्याचं दिसेल. एवढंच काय, तर हे जे निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल इथे जे ॲब्सॉर्ब झालेले आहेत, इट इज अ गुड मॅन्युअर. ते फर्टिलायझर म्हणून वापरल्या जाऊ शकतं. म्हणजे बघा, जर का हे सुएज वॉटर डायरेक्ट नदीमध्ये, तलावामध्ये, समुद्रामध्ये सोडलं असतं तर पोल्युशन झालं असतं, प्रदूषण वाढलं असतं, ते पाणी पिण्यासाठी योग्य राहिलं नसतं. पण तेच जर का एक योग्य पद्धती वापरली आणि प्युरिफिकेशन ऑफ सुएज वॉटर केलं, त्यातनं कोलायडल पार्टिकल डिस्पर्स फेज बाजूला काढून घेतला आणि मग जर का उरलेलं पाणी हे आपण बाहेर सोडलं तर प्रदूषण तर टाळल्या जाईलच. पण हे जे मटेरियल या ठिकाणी मिळालेलं आहे याचा अभ्यास केल्यावर असं दिसून आलं की ते चांगलं खत म्हणून काम करू शकतं. म्हणजे पाण्याचं प्रदूषण तर टाळल्या जाईलच ही पद्धती
वापरल्यावर पण एक चांगलं खत सुद्धा मिळेल जे शेतामध्ये वापरल्या जाऊ शकेल. तर दिस इज अबाउट द थर्ड मेथड ऑफ द कोॲग्युलेशन ऑफ कोलायडल सोल्युशन. द नेम इज इलेक्ट्रोफोरेसिस आणि त्याचे दोन इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स आपण बघितले. एक होता प्रेसिपिटेशन ऑफ स्मोक आणि दुसरा होता प्रेसिपिटेशन ऑफ सुएज वॉटर. लक्षात येत आहे. आता फोर्थ मेथड ऑफ कोॲग्युलेशन आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे, ती आहे ॲडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. लक्ष द्या. नाव द फोर्थ मेथड ऑफ कोॲग्युलेशन इज बाय द ॲडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं ॲडिशन करून सुद्धा आपण कोॲग्युलेशन करू शकतो. लक्ष द्या. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो आहे तो त्या कोलायडल सोल्युशनमध्ये डिसोशिएट होतो आणि तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन देतो. जेव्हा आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला कोलायडल सोल्युशनमध्ये टाकू तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट होईल आणि तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स देईल. द चार्ज्ड पार्टिकल ऑफ कोलायडल सोल आर न्यूट्रलाइज्ड बाय अपोजिटली चार्ज्ड आयन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. दस द कोॲग्युलेशन टेक्स प्लेस. काय होईल लक्ष द्या. समजा आपण असं गृहीत धरू की आपल्याकडे निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन ऑफ AS2S3 आहे. हे आहे निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन ऑफ AS2S3. मी काय करतो, यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकतो NaCl. NaCl यामध्ये टाकला की तो डिसोशिएट होईल Na+ आणि Cl-. आता या Na+ आणि Cl- पैकी हे जे निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल्स आहे ते कोणासोबत कंबाईन होतील, Na+ सोबत. म्हणजे निगेटिव्ह आयन आणि हे Na+ कंबाईन होतील म्हणजेच कोलायडल पार्टिकल काय होईल, न्यूट्रलाइज आणि तो ॲग्रिगेट होईल आणि त्याचं कोॲग्युलेशन झाल्याचं दिसून येईल. काय सांगितलंय वाक्य लक्ष द्या. The charge particle of colloidal solution is neutralized by oppositely charged ion from strong electrolyte. Thus the coagulation takes place. इथे निगेटिव्ह चार्ज AS2S3 चं कोलायडल सोल्युशन आपण घेतलं. त्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लाईक NaCl आपण टाकला. NaCl यामध्ये टाकल्यावर तो डिसोशिएट होईल, तो देईल Na+ आणि Cl- आयन. त्यापैकी हे जे निगेटिव्ह चार्ज AS2S3 जे आहे हे कोणासोबत कंबाईन होतील, Na+ सोबत आणि ते न्यूट्रलाइज होतील आणि त्यामुळे त्यांचं कोॲग्युलेशन शक्य झाल्याचं दिसून येईल. बघा काय वाक्य आहे. निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल्स ऑफ AS2S3 सोल इज न्यूट्रलाइज्ड बाय Na+ आयन फ्रॉम द इनकमिंग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट NaCl. समजा याच्या ऐवजी आपण पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन ऑफ FeOH/3 घेतलं असतं. मग हे पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन जर का आपण घेतलं असतं आणि आता जर का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्यामध्ये टाकला तर आता हे जे पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल आहे या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मधल्या Cl- आयन सोबत कंबाईन होतील आणि Cl- सोबत कंबाईन झाले म्हणजे हे सगळे कोलायडल पार्टिकल झाले न्यूट्रलाइज आणि मग त्यांचं कोॲग्युलेशन शक्य झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून आपण म्हटलंय की strong electrolyte when added to colloidal solution it dissociate to form positive and negative ion. The charged particle of colloidal solution is neutralized by the oppositely charged ion of the strong electrolyte. Due to this, the charge on the colloidal particle get neutralized and the coagulation takes place. जर का पॉझिटिव्ह चार्ज FeOH/3 चं कोलायडल सोल्युशन आपण घेतलं आणि त्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लाईक NaCl टाकला तर Cl- आयन या पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल सोबत कंबाईन होतील आणि ते न्यूट्रलाइज झाल्याचं दिसून येतं. यामध्ये एक गोष्ट नेहमी करता लक्ष द्या. द आयन्स हॅव्हिंग अपोजिटली चार्ज टू दॅट ऑफ कोलायडल पार्टिकल आर रिस्पॉन्सिबल फॉर कोॲग्युलेशन. याचा अर्थ काय, जर का कोलायडल पार्टिकल पॉझिटिव्ह चार्जचे असतील तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मधला कोणता आयन हा इफेक्टिव्ह असेल, निगेटिव्ह आयन. तिथे पॉझिटिव्ह आयन काहीच कामाचा नाहीये. आणि जर का हे निगेटिव्ह चार्ज असते, याच्या बाजूलाच घेऊ आपण. समजा इथे घेतला आपण आता हे निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन आणि यामध्ये सुद्धा जर का आपण NaCl टाकलं असतं तर या ठिकाणी इफेक्टिव्ह आयन कोणते असतील, Na+. इथे इफेक्टिव्ह आयन कोणते असतील, Cl-. म्हणजेच काय म्हणता येईल,
ions having oppositely charged to that of colloidal particle are responsible for the coagulation. For the coagulation of a positive charged colloidal particle, here Cl minus ions are responsible, while for the coagulation of negative charged colloidal particle, the Na plus ions are responsible. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? The oppositely charged ion to that of colloidal particle are responsible for the coagulation. This is the Hardy-Schulze rule for the selection of a strong electrolyte. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मधला कोणता आयन इफेक्टिव्ह आहे तर अपोजिटली चार्ज्ड आयन टू दॅट ऑफ कोलायडल पार्टिकल इज इफेक्टिव्ह फॉर द कोॲग्युलेशन. हा मुद्दा आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. आता दुसरा फॅक्टर असा आहे की समजा आपण NaCl टाकतोय. NaCl टाकल्यानंतर या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज्ड कोलायडल सोल्युशन आहे, त्यामध्ये इफेक्टिव्ह कोण आहे? Na+ आहे. समजा मी याच्याऐवजी MgCl2 वापरलं असतं तर त्यामध्ये Mg2+ आयन हा इफेक्टिव्ह राहिला असता. मी जर का AlCl3 वापरलं असतं तर Al3+ आयन हा इफेक्टिव्ह राहिला असता. म्हणजे NaCl मधला कोण इफेक्टिव्ह असेल? Na+, कारण निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशनला न्यूट्रलाइज करायचं आहे. MgCl2 मधला Mg2+ असेल, AlCl3 मधला Al3+ असेल. मग आता प्रश्न हा निर्माण होतो की या Na+ ची Mg2+ ची आणि Al3+ ची पॉवर सारखीच आहे का? तर नाही. या ठिकाणी दुसरा रूल आहे, कोॲग्युलेटिंग पॉवर ऑफ द आयन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स व्हॅलन्सी दॅट इज चार्ज प्रेझेंट ऑन इट. म्हणजे काय तर निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशनला न्यूट्रलाइज करण्यासाठी Na+, Mg2+, Al3+ पैकी Al3+ ची कोॲग्युलेटिंग पॉवर सगळ्यात जास्त असेल, कारण त्याच्यावरचा चार्ज जास्त आहे, त्याची व्हॅलन्सी जास्त आहे. 1 नंबरला असेल Al3+, 2 नंबरला असेल Mg2+ आणि 3 नंबरला असेल Na+ इज द कोॲग्युलेटिंग पॉवर फॉर द कोॲग्युलेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल. आणि तेच जर का पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशनला न्यूट्रलाइज करायचं आहे, NaCl जर का टाकला तर Cl- काम करणार आहे. मी समजा H2SO4 जर का टाकला तर त्या ठिकाणी SO4- हा काम करणार आहे. आणि जर का H3PO4 टाकला तर त्या ठिकाणी PO4 हा तिथे काम करणार आहे. म्हणजे बघा NaCl मधला Cl- काम करेल, H2SO4 मधला SO4- कोॲग्युलेशनचं काम करेल, H3PO4 मधला PO4 काम करेल. का बरं? निगेटिव्ह आयन काम करतात आहे, कारण कोलायडल पार्टिकलवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता प्रश्न हा आहे की Cl- ची, SO4- ची आणि PO4 ची कोॲग्युलेटिंग पॉवर सारखी आहे का वेगळी आहे? तर ती वेगवेगळी आहे. मग कोणाची जास्त आहे? तर PO4 ची जास्त आहे. का बरं? कारण नियम सांगतो कोॲग्युलेटिंग पॉवर ऑफ आयन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स व्हॅलन्सी ऑर चार्ज प्रेझेंट ऑन इट. याच्यावरती -3 चार्ज आहे, त्यामुळे PO4 ची कोॲग्युलेटिंग पॉवर सगळ्यात जास्त. कोणापेक्षा? SO4- पेक्षा. SO4- ची जास्त कोणापेक्षा? Cl- पेक्षा. जर का तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकलचं कोॲग्युलेशन करायचं असेल तर याच्यावरती MCQ येतो. एखादं कोलायडल सोल्युशन सांगतात आणि म्हणतात की सांगा कोणता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इफेक्टिव्ह आहे. तर एक गोष्ट लक्ष द्या, पहिले नियम क्रमांक 1 वापरायचा. तो म्हणजे काय? अपोजिटली चार्ज्ड आयन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कोॲग्युलेशन. आणि मग त्यामध्ये ज्याची व्हॅलन्सी जास्त असेल त्याची कोॲग्युलेटिंग पॉवर जास्त असेल. समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा लक्ष द्या, कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकाल. मी तुम्हाला विचारलं की निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन आहे, त्याचं कोॲग्युलेशन करायचं आहे, यापैकी कोण जास्त इफेक्टिव्ह असेल? त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंच. त्यामध्ये तुमचे उत्तर पहिले तुम्हाला अपेक्षित आहे. निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशनचं आपल्याला करायचं आहे, तर कोण जास्त पॉवरफुल त्या ठिकाणी असेल? एक समजा आपण घेतला त्या ठिकाणी PO4 3 निगेटिव्ह चार्ज याच्यावरती आहे, व्हॅलन्सी सगळ्यात जास्त आहे. नंतर घेतला Mg2+, नंतर घेतला Na+ आणि घेतला K+. तर यापैकी कोणाची कोॲग्युलेटिंग पॉवर जास्त असेल हे तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही रूल व्यवस्थित वापरले की नाही लक्षात येईल.
ठीक आहे की नाही. एकदा याला लक्षामध्ये घेऊ आपण. बाय द ॲडिशन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला कोलायडल सोल्युशनमध्ये टाकलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हा डिसोशिएट होतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन देतो. नंतर काय होतं की अपोजिटली चार्ज्ड आयन फ्रॉम द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंबाइन्स विथ द कोलायडल पार्टिकल अँड कोॲग्युलेट इट. त्या कोलायडल पार्टिकलचा जो चार्ज आहे त्याच्यापेक्षा विरुद्ध आयन असलेला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मधला आयन त्याच्यासोबत कंबाईन होतो आणि कोॲग्युलेशन झाल्याचं दिसतं. जर का निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन असेल तर पॉझिटिव्ह आयन फ्रॉम द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हा इफेक्टिव्ह आहे. पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशन असेल तर निगेटिव्ह चार्ज आयन फ्रॉम द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तिथे इफेक्टिव्ह असणार आहे. बरं, दुसरा मुद्दा, कोॲग्युलेशन ऑफ निगेटिव्ह कोलायडल पार्टिकल करायचं असेल तर अशा वेळेला Al3+ हा पॉवरफुल कोणापेक्षा Mg2+ आणि Mg2+ पॉवरफुल कोणापेक्षा Na+, कारण कोॲग्युलेटिंग पॉवर ऑफ द आयन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स व्हॅलन्सी असा नियम आपल्याला सांगत असतो. आणि जर का पॉझिटिव्ह कोलायडल पार्टिकलचं कोॲग्युलेशन करायचं असेल तर PO4 3- हा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे, कारण त्याच्यावरचा चार्ज सगळ्यात जास्त आहे. तुम्हाला जो विचारलेला प्रश्न आहे तो पुन्हा रिपीट करतो. निगेटिव्ह चार्ज कोलायडल सोल्युशनचं कोॲग्युलेशन आपल्याला करायचं आहे. या 4 पैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं आहे. आजच्या पिरियडमध्ये आपण मेथड्स ऑफ कोॲग्युलेशन लक्षामध्ये घेतलेला आहे. ओके, थँक्यू.